मित्रांनो, वर्तमान वास्तव काय आहे? तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण बनणार? येत्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार? कारण महायुतीला महाविजय मिळालेला आहे. मग ह्या विजयानंतर एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस अशी चर्चेला उधाण आलंय, गुऱ्हाळ चालू आहे. त्याच्यावरती आपापलं मत मांडलं जाते. प्रत्येकजण आपापल्या परीने आपापल्या तऱ्हेने त्याच्यावरती आपले विचार मांडतोय. मित्रांनो, त्या विषयाकडे मी थोडा वेगळ्या दृष्टीने प्रकाशझोत टाकणार आहे. बघा, तुम्हाला आवडतो का, पटतो का, कळतो का? नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी. मित्रांनो, वर्तमान वास्तव काय आहे? तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण बनणार? येत्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार? कारण महायुतीला महाविजय मिळालेला आहे. मग ह्या विजयानंतर एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस अशी चर्चेला उधाण आलंय, गुऱ्हाळ चालू आहे. त्याच्यावरती आपापलं मत मांडलं जाते. प्रत्येकजण आपापल्या परीने आपापल्या तऱ्हेने त्याच्यावरती आपले विचार मांडतोय. मित्रांनो, त्या विषयाकडे मी थोडा वेगळ्या दृष्टीने प्रकाशझोत टाकणार आहे. बघा, तुम्हाला आवडतो का, पटतो का, कळतो का? वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या, त्याचा निकाल आला आणि ह्या निकालानंतर आता महायुतीला महायश मिळालेलं आहे. आणि यश कोणी दिलं आहे? तर महाराष्ट्रातील जनतेने भरघोस यश दिलेलं आहे. भूतो ना भविष्यतो. अगदी कोणाच्याही मनाला ही गोष्ट आजही पटत नाही आहे आणि आजही ते मान्य करत नाहीत. असे बरेचशा व्यक्ती आहेत की त्यांना ते कसं वाटतं, अनपेक्षित. म्हणून मी सुद्धा याचा उल्लेख अनपेक्षितच केला होता सुरुवातीला. पण त्यानंतर तुम्हाला मी ती गोष्ट सांगितली की तो अपेक्षित कसा काय विजय आहे. कारण त्या विजयाच्या मागे अनेक गोष्टी कार्यरत होतील आणि त्या अनेक गोष्टींचा जर आपण विचार केला, अनेक माध्यमांचा विचार केला, तर ही अनपेक्षित गोष्ट नाही आहे, ती अपेक्षित गोष्ट आहे. आणि हा असा महाविजय. मित्रांनो, आता हा महाविजय तर झाला, युती सरकार स्थापन होणार हेही नक्की झालं. मग आता या सरकारचं नेतृत्व कोण करणार? कोणाच्या पार्टीला, म्हणजे कोणत्या पार्टीला त्याचा बहुमान मिळणार? म्हणजे 3 पार्ट्या आहेत, 3 पक्ष आहेत, 3 संघटना आहेत. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस. आता ह्या 3 पक्षामधील, 3 संघटनामधील असा कुठला नेता या पदावरती आरूढ होईल, मुख्यमंत्री पदावरती? याच्यावरती आता चर्चा चालू आहे, चर्चेचं गुऱ्हाळ चालू आहे. मित्रांनो, हेच आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला इतिहास बघावा लागेल, पार्श्वभूमी बघावी लागेल. आणि इतिहास बघायचा झाला तर आपल्याला 2014चा इतिहास पहिल्यांदा बघायला लागेल. मग 2014 मध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले आणि त्या काळामध्ये त्यांनी 5 वर्ष अगदी लिलायता ते मुख्यमंत्री पद टिकवून दाखवलं. आणि फक्त ते पदच टिकवलं नाही तर चांगल्या प्रकारे राज्य करून दाखवलं. अनेक योजना त्यांनी आणल्या, त्या कार्यान्वित सुद्धा केल्या. अनेक योजनांना त्यांनी प्राधान्य सुद्धा दिलं, सुरू सुद्धा केल्या. मित्रांनो, लक्षात घ्या. त्यानंतर 2019 मध्ये दुसरं सरकार आलं. पण ते सरकार येण्यापूर्वी एक निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने एकत्र येऊन ती निवडणूक लढवली होती, म्हणजे युतीमध्ये. जशी आता ही महायुती आहे
तशी ती युती होती 2 पक्षांची आणि त्या युतीला बहुमत मिळालं होतं आणि हे बहुमत कोणी दिलं होतं तर मतदार राजाने, महाराष्ट्राच्या नागरिकांनी. आणि असं असूनसुद्धा ती परिस्थिती निर्माण झाल्यानंतरसुद्धा एका नतद्रष्ट व्यक्तीने त्याच्यात मिठाचा खडा टाकला. मित्रांनो लक्षात घ्या, मी असं का म्हणतोय, कारण हा अपमान भारतीय जनता पार्टीचा नाही आहे किंवा देवेंद्र फडणवीसचा नाही आहे. हा अपमान कोणाचा आहे तर मतदार राजांचा आहे, मतदार राजाचा. आणि मतदार राजा कोण आहे? तुम्ही आम्ही. तुमचं काय बोलणं झालं होतं आतमध्ये ते आमच्यासाठी महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही काय एकमेकाला देणार होतात आणि काय घेणार होतात हे आम्हाला त्याच्याशी काही लेणे देणं नाही. आम्हाला म्हणा कोणाला? मतदार राजाला. कारण मतदार राजाने तुम्हाला एकत्रच बघितलं होतं आणि एकत्रच तुम्हाला निवडून दिलं होतं. पण ती अघटित घटना घडली आणि महायुतीच्या ऐवजी महाविकास आघाडी निर्माण झाली आणि त्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बनले. मित्रांनो, ही अघटित घटना तुमच्या लक्षात असेल. पण त्याच दरम्यान तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की देवेंद्र फडणवीस प्रत्येक वेळी उद्धव ठाकरेला संपर्क साधायचा प्रयत्न करत होते. चर्चा करूया. पण उद्धव ठाकरेंनी आपला फोन बंद ठेवला होता आणि दुसऱ्याच्या मार्फत ते बोलायला तयार नव्हते. मित्रांनो लक्षात आलं का? आता त्याच्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनलेत आणि 2.5 वर्षानंतर त्यांना त्या सत्तेमधून बेदखल करण्यात आलं, त्यांना पदच्युत करण्यात आलं. त्यानंतर जे युती सरकार आलं, परत युती सरकार आलं. म्हणजे युती सरकारमध्ये कोण होतं त्यावेळेला तर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना. मित्रांनो, 2014 ते 19 पर्यंत ज्या व्यक्तीने मुख्यमंत्री पदाचं पद भूषवलेलं आहे अशी व्यक्ती युती ज्यावेळी ते स्थापन करतायत, युती सरकार आणतायत, त्यावेळी ती उपमुख्यमंत्री बनते आणि त्यांनी ती तयारी दाखवली. मनाला त्यांच्या त्या गोष्टी लागली असणार, मन दुखवलं असणार, पण त्यांनी ते हसत हसत स्वीकारलं. कारण पक्षाचा आदेश होता, श्रेष्ठींचा आदेश होता आणि ती वेळ आणि तो काळ तसा होता. काळ, वेळ, परिस्थितीनुसार घेतलेला तो निर्णय होता. एखादी मुख्यमंत्रीचं पद भूषवलेली व्यक्ती उपमुख्यमंत्री झाली, हा त्याग होता देवेंद्र फडणवीस यांचा. मित्रांनो लक्षात घ्या. आणि हा त्याग त्यांनी का केला? जनतेसाठी केला आहे, महाराष्ट्रासाठी केलेला आहे. लक्षात घ्या मित्रांनो. अन्यथा ते मुख्यमंत्री बनले असते, त्यांना कोणी रोखू शकत नव्हतं. कारण 105 उमेदवार त्यांच्याकडे होते आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे फक्त 40, 41, 42 उमेदवार होते. म्हणजे एकनाथ शिंदेही त्यांना रोखू शकत नव्हते. कारण एकनाथ शिंदे परत सोडून उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊ शकत नव्हते. कारण त्यांच्यामध्ये जी दरी निर्माण झाली होती ती फक्त दरी नव्हती, तर मोठी खाई होती. एक प्रचंड मोठी दरी निर्माण झाली होती. त्यामुळे ते एकत्र येऊ शकत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये भाजप किंवा देवेंद्र फडणवीस हे निर्णय घेऊ शकत होते की यायचं असेल आमच्यासोबत तर या, आम्ही मुख्यमंत्रीपद तुम्हाला देणार नाही. भले त्यांनी जर मागणी केली असेल तरीसुद्धा. मित्रांनो, तरीसुद्धा महाराष्ट्राचा विचार केला, महाराष्ट्रातील जनतेचा विचार केला, महाराष्ट्रामध्ये जो येणारे उद्योग आहेत त्यांचा विचार केला, प्रगतीचा, उन्नतीचा विचार केला आणि हा घेतलेला निर्णय आहे. हा कोणी घेतला तर भारतीय जनता पार्टीने, त्यांच्या नेत्यांनी आणि देवेंद्र फडणवीस यांनी. ही गोष्टसुद्धा लक्षात घेण्यास योग्य आहे. त्यांनी आपल्या त्या इच्छेचा त्याग केला, आपल्या महत्त्वाकांक्षेचा त्याग केला. पण ह्या उलट उद्धव ठाकरेंनी जनतेसाठी नव्हे, महाराष्ट्रासाठी नव्हे, तर आपल्या
लालचेपोटी ते मुख्यमंत्री बनले होते, आपल्या लालसेपोटी ते मुख्यमंत्री बनले होते. आणि त्यांनी 2.5 वर्षाच्या काळामध्ये ते दाखवून सुद्धा दिलं. त्यांनी असं कोणतंही योजना आणल्या नाही, कोणतेही काम केलं नाही याच्यातून महाराष्ट्राचा उद्धार होईल. असो मित्रांनो, तर ह्यातून एक गोष्ट लक्षात येते की देवेंद्र फडणवीस यांनी फक्त आणि फक्त महाराष्ट्राचा विचार केला आणि ते उपमुख्यमंत्री झाले. हा त्यांचा त्याग आहे. जर आज त्यांनी ज्या प्रकारे काम केलंय, त्यांच्या नेत्यांनी, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, RSSनी जसं काम केलं जमिनीवरती येऊन, त्याचा हा परिणाम आहे. तो परिणाम म्हणजे काय, तर 132 उमेदवार ते निवडून आणू शकले भारतीय जनता पार्टी, आणि त्याबरोबर त्यांनी शिवसेनेलाही भरघोस मतदान मिळवून दिलेलं आहे आणि राष्ट्रवादीला सुद्धा. हा करिश्मा कोणाचा आहे, तर RSS आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा आहे. सर्वात मोलाचा हा वाटा आहे आणि हा कोणीही नाकारू शकत नाही. कुठलाही राजकीय विश्लेषक हे नाकारू शकत नाही, जर तो प्रामाणिक असेल तर. मित्रांनो लक्षात घ्या, मी काय भारतीय जनता पार्टीचा समर्थक किंवा त्याचा चाहता नाही आहे. मी कुठल्याही पार्टीचा चाहता नाही आहे, कुठल्याही व्यक्तीचा चाहता नाही आहे. पण मागच्या व्हिडिओमध्ये मी राज ठाकरेंबद्दल मी प्रेम दर्शवलेलं आहे, कारण त्यांच्या त्या कृतीवरती, त्यांच्या विचारावरती प्रेम दर्शवलेलं आहे, त्या व्यक्तीवरती नव्हे. असो मित्रांनो, तर इथे विषय काय आहे, तर देवेंद्र फडणवीस आता जर त्यांनी त्याग केलेला आहे त्या पदासाठी, तर एकनाथ शिंदेने पुढे येऊन देवेंद्र फडणवीसचं नाव घोषित करणं गरजेचं आहे मोठ्या मनाने. कारण त्यांचं राजकीय भवितव्य तारलेलं आहे. भाजपाने सुद्धा आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा राजकीय भवितव्य तारलेलं आहे. फक्त ते मुख्यमंत्रीच नाही बनलेत, तर त्यांचं राजकीय भवितव्य तीराला लावलेलं आहे, किनाऱ्याला लावलेलं आहे. जे भवसागरामध्ये गटांगळ्या खात होतं, उद्धव ठाकरे यांच्या जोखडा करून त्यांना मुक्त केलेलं आहे. ही गोष्टसुद्धा एकनाथ शिंदेने आणि त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांनी लक्षात ठेवावं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, मुख्यमंत्री पदाची चर्चा आताच होते आहे का? माझ्या मते ही चर्चा अगोदर झालेली आहे. मग तुम्ही म्हणाल, ही चर्चा जर अगोदर झालेली आहे, मग अजून काय वेळ लागतोय निर्णय घ्यायला? मुख्यमंत्री पद कोणाच्या वाट्याला गेलं हे जाहीर करायला अजून का वेळ जातोय? मित्रांनो, त्याच्या मागचं कारण आणखीन वेगळं असू शकते. ते काय वेगळं असू शकते तेच मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. मित्रांनो, या अगोदरच निर्णय झाला असेल की जर काठावरती, म्हणजे मी जसं म्हणालो होतो निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी, की कदाचित म्हणजे खगोलशास्त्राप्रमाणे, ज्योतिषशास्त्राप्रमाणे आणि राजकीय परिस्थितीनुसार काठावरती म्हणजे 150, 55, 60 किंवा जास्तीत जास्त 70, 170 हा त्यांचा बहुमताचा आकडा असेल. असं जर झालं तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील. आणि जर तो पार केला आणि 200 पार झाला तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनायला हवेत. ते मुख्यमंत्री पदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात घालणं गरजेचं आहे. मित्रांनो लक्षात घ्या, हे कायद्यानुसार नाही, नियमानुसार किंवा हक्कानुसार आणि मतदारांनी दिलेल्या जो कौल आहे त्यानुसार, मतदारांच्या इच्छेनुसार. मित्रांनो लक्षात घ्या, मग ही गोष्ट अगोदरच त्याच्यामध्ये मार्ग काढला गेला असणार. मग आता विषय राहिला कुठे? तर आता कुठल्या मंत्रालयाचा पोर्टफोलिओ कुठल्या पक्षाच्या वाट्याला जाईल याच्यावरती विचारमंथन चालू असेल. मित्रांनो लक्षात घ्या, आणि ही सर्वात मोठी याच्यातली दुखरी बाजू आहे. ती तेवढं सोपं नाही आहे. कारण मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे येवो, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येवो, किंवा अजितदादा पवार यांच्याकडे येवो, ह्यापेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट काय,
तर खाते वाटप, मंत्रिपदाचं खातं, ते पोर्टफोलिओ ही सर्वात महत्त्वाची आणि किचकट गोष्ट आहे. त्याच्यावरती यांचं मंथन चालू असेल. आणि मित्रांनो, मला माहिती आहे आणि मी याच्यावरती ठाम आहे की त्यांचं मंथन जे होईल त्याच्यातून अमृतच निघेल. मी असं का म्हणतोय? पण 2.5 वर्षाच्या काळामध्ये ज्या प्रकारे ह्या तिघांनी मिळून ते सरकार चालवून दाखवलेलं आहे, विकास करून दाखवलेला आहे, योजना पूर्णत्वास आणून दाखवले आहेत, बऱ्याच सकारात्मक गोष्टी करून दाखवल्या आहेत. आणि त्यानंतर ते लोकसभेमध्ये जो काय त्यांचा कमजोरी होती त्या कमजोरीवरती मात करून त्यांनी विधानसभेमध्ये एक मताने एक दिलाने काम केलेलं आहे. या तिन्ही नेत्यांनी, या तिन्ही पक्षांनी आणि तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हे काम केलेलं आहे आणि त्याचा हा रिझल्ट आहे 235. मित्रांनो, लक्षात घ्या. मग जर त्याने एका दिलाने एका मनाने सर्वस्व पणाला लावून हा जो विजय प्राप्त केला आहे त्याच्यामुळे ते हुरळून नाही गेले. ही गोष्ट त्यांच्या बोलण्यामधून, त्यांच्या वक्तव्यामधून दिसून आलेली आहे. मग जे काय ते मंथन करतील, जे काय ते अमृत मंथन करतील, कसली तर जागा वाटपाची, त्यातून 100% योग्य मार्ग निघेल, कुठलेही वादविवाद नसतील आणि त्यासाठीच घेतलेला हा वेळ आहे. मित्रांनो, लक्षात आलं का? ना की मुख्यमंत्री पदाचा त्याच्यात गोराळ घातला जाते. ही सरळ साधी गोष्ट आहे. भारतीय जनता पार्टीला आता बहुमत मिळालेच आहे, नाही म्हणता, कारण 132 आहेत आणि जर 10-12 जे अपक्ष आहेत त्यांनी जर सपोर्ट केला तर त्यांना कोणाची आवश्यकता लागणार नाही. अपक्षांनी जर त्यांच्यासोबत उभे राहिले तर त्यांना आणखीन ना अजितदादा पवारांची गरज लागणार, ना एकनाथ शिंदेंची गरज लागणार. आणि देवेंद्र फडणवीस तेवढ्या क्षमतेचे आहेत, ते सरकार 5 वर्ष पूर्ण करून दाखवू शकतात. मित्रांनो, पण इथे आणखीन एक अशी एक गोष्ट निर्माण होते, ती म्हणजे सरकार पूर्ण 5 वर्ष पूर्ण करू शकणार नाही. हे युती सरकार जरी आलं किंवा महाविकास आघाडीचं सरकार असतं तरी ते 5 वर्ष पूर्ण करू शकले नसते. असं मी का म्हणतोय? त्याला कारण काय? राजकीय परिस्थिती आणि ज्योतिषीय परिस्थिती, ग्रह ताऱ्यांची जी परिस्थिती आहे, खगोलीय परिस्थिती, त्यानुसार कुठलंही सरकार आलं असतं तरी ते 5 वर्ष पूर्ण करू शकले नसते. मग तुम्ही म्हणाल, आत्ताच तुम्ही म्हणालात की देवेंद्र फडणवीस हे 5 वर्ष पूर्ण करून दाखवू शकतील जर तो कालावधी असेल तर म्हणालो. मग जर हे 5 वर्षांनी सरकार कोसळणार आहे का? तर नाही मित्रांनो, कोसळणार नाही. पण मध्यवर्ती निवडणुका होतील एवढं 100% आहे. असं मी का म्हणतोय? त्याचा उल्लेख अनेक व्हिडिओमध्ये मी केलेला आहे. कारण एक देश एक निवडणूक, एक देश एक चुनाव, एक नेशन एक इलेक्शन, ह्या दिशेने आता भारताने वाटचाल सुरू केलेली आहे. आणि त्यासाठीच संसदेमध्ये जे 553 का 54 आसन व्यवस्था होती त्याची आता आसन व्यवस्था किती झाली आहे? 888. हे उगाचच नाही करून ठेवलं मित्रांनो, हे पूर्व नियोजन आहे. नरेंद्र मोदीजींना जर तुम्ही ओळखत असाल, समजत असाल तर नरेंद्र मोदीजींनी हे पूर्व नियोजन करून ठेवलेलं आहे. आणि संसदेची सभागृह मोठं केलेलं आहे आणि त्याच्यात किती आसन व्यवस्था आहे? तर 888. म्हणजे 700-750 उद्या सकाळी संसद जर म्हणजे निर्माण होतील. आणि ते निर्माण कधी होतील? तर आता 2025-26च्या दरम्यान जी भारताची जनगणना होईल, जी 1971 की 72च्या आसपास झाली होती, त्यानंतर झालेली नाही आहे. ती 2022-23 मध्ये व्हायला हवी होती.
ती कोरोनामुळे होऊ शकली नाही, ती आता 25-26 होईल. आणि त्या जनगणनेनुसार काय होईल, लोकसभेच्या हे जागा वाढतील. लक्षात घ्या मित्रांनो, लोकसभेच्या जागा वाढतील जनगणनेनुसार. मग ती जर जागा वाढल्यात तर 2029 ला जी निवडणूक होणार आहे तीच निवडणूक कधी होऊ घातली जाईल, ती म्हणजे 2026 ते 27च्या आसपास. ह्याच्यावरती एक मी व्हिडिओ बनवला आहे, त्या व्हिडिओची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेन. ह्याच्या मागे काय कारण आहे ते सविस्तर त्याच्यात मी मांडलेलं आहे. मित्रांनो लक्षात घ्या. म्हणून काय म्हणालो, मध्यावर्ती निवडणुका येतील. मग फक्त लोकसभेचीच निवडणूक होईल का, तर नाही मित्रांनो. आणि लोकसभेच्या निवडणुकीला कारणसुद्धा मोदी सरकार गडगडणार नाही आहे, तर मोदी निवडणुकीमध्ये स्वतःला झोकून देतील. मध्यावर्ती निवडणूक ते आणतील. तर का, एक देश एक निवडणूक, एक देश एक चुनाव, एक नेशन एक इलेक्शन. मग लोकसभा निवडणूक, विधानसभा निवडणूक आणि महानगरपालिकेच्या निवडणुका, हे तिन्ही निवडणुका एकत्र होतील. आणि ती वेळ कधी आहे, तर 26-27च्या आसपास. मित्रांनो लक्षात घ्या, त्याचं नियोजन झालेलं आहे. त्याप्रमाणे सरकार आपलं रोड मॅप तयार करते आणि त्यानुसारच भले तिथे खगोलीय परिस्थिती असो, पण ही राजकीय परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि ती राजकीय परिस्थिती काय आहे, एक देश एक निवडणूक, एक देश एक चुनाव. मित्रांनो लक्षात घ्या. म्हणजे जेवढ्या काय आता या झारखंडची निवडणूक झाली, हरियाणाची झाली, आता महाराष्ट्राची झाली, जम्मू काश्मीरची झाली, ह्या ज्या काय निवडणुका झाल्या आणि होऊ घालणाऱ्या आता निवडणुका आहेत, त्या सगळ्या निवडणुका परत एकदा झाल्या तरीसुद्धा कुठल्या 1-1.5 वर्षानंतर परत होऊ घालतील. कारण बिहारची पुढच्या 26-27ला आहे. कदाचित ती पुढे ढकलली जाईल, त्याचा कार्यकाल वाढवला जाईल, आणखीन 1 वर्ष वाढवलं जाईल. मित्रांनो लक्षात घ्या, आणखीन 1 वर्ष वाढवलं जाईल. त्या दरम्यान जर एखादी निवडणूक येत असेल 2-4 महिने अगोदर, 5-6 महिने अगोदर किंवा वर्षभर अगोदर, तर त्या विधानसभेचा कार्यकाल वाढवला जाईल. आणि ज्या विधानसभा आता नव्याने स्थापित झाल्या आहेत त्यांचा कार्यकाल कमी केला जाईल आणि मध्यवर्ती निवडणुका येतील. म्हणून मी म्हणालो, आता त्या दृष्टीने जर विचार केला तर भारतीय जनता पार्टीला जर बहुमताने एकट्याने जर त्यांना जिंकून आणायचं असेल, महाराष्ट्र जिंकायचं असेल, तर देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बनणे गरजेचं आहे. आणि त्याची वाच्यता अमित शहानी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन करताना सांगितलेले की 2029 पण ते असं म्हणाले नाही 2026-27, 2029 मधल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी स्वतःच्या क्षमतेवरती, स्वतःच्या ताकदीवरती बहुमताने निवडून येईल, असं त्यांनी त्याच्यावरती भाष्य केलं होतं. मित्रांनो, मग जर ते करायचं असेल तर आज ही संधी आहे भारतीय जनता पार्टीला. देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीचा अन्य कुठल्या नेत्याला, अन्य कुठल्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री बनवणं. मग तुमच्या मनात विचार येईल, देवेंद्र फडणवीस नाही तर आणखीन कोण भारतीय जनता पार्टीचा? आता बघूया. पण माझ्या मते सर्व नेत्यांची जर कुंडली बघितली आणि राजकीय परिस्थिती बघितली तर देवेंद्र फडणवीस यांना नाकारता येणार नाही. तेच या महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्री बनतील आणि 2.5 वर्षानंतर कदाचित ते केंद्रामध्ये जातील, आणि ते भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षसुद्धा बनू शकतील. आणि त्याच्यानंतर कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदीजी नंतर ते पहिले महाराष्ट्राचे पंतप्रधान बनू शकतात.
मित्रांनो लक्षात घ्या, ही परिस्थिती मी का सांगतोय, ही स्थिती का सांगतोय, राजकीय परिस्थितीनुसार आणि ज्योतिषा परीक्षेनुसार, ज्योतिषशास्त्रानुसार. आणि 2026 ते 27च्या आसपास देवेंद्र फडणवीस यांचे तारे अगदी उच्च कोटीची असणार आहेत. पण तुर्तास ते भारतीय जनता पार्टीचे नेते बनतील आणि मुख्यमंत्रीसुद्धा बनतील. त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे भारतीय जनता पार्टीला. आता निर्णय त्यांच्या नेत्यांच्या हातात आहे. मित्रांनो लक्षात आलं का, मी तुमच्यासमोर जे विश्लेषण ठेवलं आहे, जे काय खुलासे केले आहेत ते वास्तवावरती केले आहेत. आणि ते वास्तव कुठलं आहे तर राजकीय परिस्थिती, वर्तमान परिस्थिती, भूतकाळ म्हणजे इतिहास आणि ज्योतिषशास्त्राप्रमाणे, खगोलीय शास्त्राप्रमाणे त्या ग्रहताऱ्यांचा जो मानवी जीवनावरती जो परिणाम होतो, मानवी मनावरती परिणाम होतो, त्यानुसार. तुम्हाला काय वाटते, तुम्हाला काय वाटते, तुमचं मत काय आहे? या महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री, येणारा मुख्यमंत्री, होणारा मुख्यमंत्री कोण असेल, कोणाच्या गळ्यात या मुख्यमंत्री पदाची माळ पडेल? मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा. माझे विचार पटत असतील लाईक करा, नाहीतर डिसलाईक करा. माझे व्हिडिओ शेअर करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मागच्या एका याची लिंक टाकलेली आहे. कुठली तर निवडणुका 2026च्या 27च्या दरम्यान का होतील, त्याची लिंक मी टाकतोय त्या व्हिडिओची, म्हणजे तुमच्या लक्षात येईल जो मुद्दा मी मांडलेला आहे 2026-27च्या दरम्यान ह्या निवडणुका का होणार आहेत. मित्रांनो, माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.